आज आपण करतोय खानदेशी पद्धतीची हिरव्या वाटणातील चटकदार मसाला वांगी। हिरव्या मसाल्यातील भाजीसाठी ही 6 हिरवी वांगी घेतली, ती स्वच्छ धुवायची आणि उभे त्याचे काप कट करून घ्यायचे। आणि हे मी कट केलेली ही भाजी आहे ती एका वाटीमध्ये पाण्यात ठेवली, कारण की जास्त वेळ ती अशीच ठेवली तर काळी पडतात, म्हणून पाण्यात ठेवली ती, म्हणजे ती काळी पडणार नाही। फोडणीसाठी घ्यायचं थोडंसं तेल, जिरं, हिंग, एक टोमॅटो, अर्धा कांदा थोडं तेलात फ्राय करायचं। त्यानंतर ह्या फोडणीमध्ये हिरवं वाटण टाकायचं। हे वाटण करण्यासाठी मी इथे घेतली 1 हिरवी मिरची, अद्रक, थोडी कोथिंबीर, 7-8 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे शेंगदाणे। ह्या सगळ्यांचं वाटण करून घेतलंय आणि हे वाटण मी ह्या फोडणीमध्ये आता घेते। वाटण तेलात चांगलं परतल्यानंतर त्यात 1 चमचा धणेपूड, अर्धा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा छोले मसाला, हे मसाले तेलात परतायचे। नंतर त्यात उभे आपण जे कट करून घेतलेले वांगे आहेत ती टाकायची। वांगे शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 उकळी येऊ द्यायची। 1 उकळी आल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा आणि झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची। भाजी आपली तयार आहे। वीकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत खावं असं वाटतं, तर एकदा ही अस्सल खानदेशी हिरव्या वाटणातील मसाला वांगी करून पहा, आवडेल। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्यांच्या रेसिपी याआधीही अपलोड केल्यात आणि यानंतरही वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमची आवडती कोणती फ्रेंड असेल तिला प्लीज शेअर करा।